ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचा 81वा अर्थसंकल्प अजित पवार आज अर्थमंत्री म्हणून सादर करणार आहेत. निवडणुकीच्या आधी महायुतीनं मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पात योजनांच्या घोषणा केल्या होत्या, मात्र यावेळी अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे. आज कोणत्या योजनांना कात्री लागणार आहे आणि कोणत्या नव्या योजनांची घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलेल्या लाडक्या बहिणींना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. या अर्थसंकल्पात जाहीरनाम्यात महायुतीनं ज्या घोषणा केल्या आहेत त्यातील किती गोष्टींची पूर्तता आणि विचार अर्थसंकल्पात केला जातोय याकडे विरोधकांचं लक्ष असणार आहे. शेतकरी कर्जमाफी असो किंवा मग महायुतीच्या जाहीरनाम्यातील किती गोष्टींचा अर्थसंकल्पात आज विचार केला जातोय यावर विरोधक सरकारला प्रश्न विचारण्याच्या तयारीत असतील. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधक पत्रकारांशी संवादही या ठिकाणी साधणार आहे. अर्थसंकल्पात अजित पवारांसमोर अनेक आव्हानं सुद्धा असणार आहेत. तर अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला आता सुरुवात होतीये. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात अर्थसंकल्प अजित पवार हे सभागृहात सादर करतील. या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर जोडले गेलेले आहेत. याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या प्रवक्त्या हेमलता पाटीलताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर शेतकरी नेते किशोर तिवारी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी मान्यवरांचं या चर्चेत स्वागत करते आणि थेट जाते या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता किशोर तिवारी यांच्याकडे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या फार अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पातून, जी वारंवार खरं तर मागणी केली जाते. कर्जमाफी संदर्भातली भावांतर योजना सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कापूस आणि सोयाबीनच्या पिकाच्या दृष्टिकोनातून याही मुद्द्याकडे आता सगळ्यांच्याच नजर आहेत. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून काय घोषणा या अर्थसंकल्पातून होतीये तिवारीची? हे बघा, सरकारने स्वतःच अपेक्षा वाढवलेल्या आहे. कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात होती. आता एक तर झालं की पतपुरवठा पूर्णच्या पूर्ण विस्कळीत झाला. यावर्षी असं झालं की सर्वात कमी CCI आणि नाफेडनी खरेदी केली व कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या प्रचंड अडचणीत आलेले आहेत. आणि त्या अडचणीला धरून सरकारकडून आता खूप अपेक्षा आहेत. आणि आता तो मुद्दा म्हणजे सरकारने आश्वासनं दिली म्हणून ती मंजूर करावी असा नाहीये. शेतकरी अडचणीत असल्यामुळे सरकारने आपलं उत्तरदायित्व पूर्ण करावं असं आहे. दुसरं तुम्ही म्हटलं की लाडक्या बहिणीची, तर लाडक्या बहिणीमध्ये एकतर त्यांनी अनेक बहिणीचे तांत्रिक कारणामुळे अपात्र घोषित करणं सुरू केलं आहे. दुसरं त्यांनीच म्हटलं होतं की आम्ही 2100 करू आणि 2100 करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं ज्याच्यावर तुम्ही सुद्धा कमी हायलाइट केलं आहे की निर्मला सीतारामन यांनी जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पात कृषी सेक्टरचं एक मिशन दिलंय. त्या मिशन मध्ये पतपुरवठा धोरणावर पुष्कळ आलेख आहेत आणि पीक पद्धतीवर आलेख आहेत. लागवडीचा खर्च कमी करणे, बाजारात सरकारने उभे राहणे शेतकऱ्याचं, आणि सगळ्या याच्यात तो मिशन आहे. तो मिशन
सरकार निश्चित. महाराष्ट्र सरकार कसं घेऊन जाते. अगदी अगदी. मात्र एक चिंतेचा विषय हा आला आहे हम्म, की जो इकॉनॉमिक सर्वे यांनी सादर केला हम्म, त्याच्यामध्ये त्यांनी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी फ्रीज झाल्या आहेत. हम्म. सेवा सेक्शन अगदी मध्येही अगदी आपण अगदी त्या फार मुद्द्यावर आपण मागे पडलो. विचारणार आहोतच हेमलता ताईंशी, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 1:26 झालेले आहेत. 2 वाजता अर्थसंकल्प सादर होईल. हेमलता ताई, तुमच्याकडे येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या हिताचंच बजेट मांडलं जाईल. तर आता तिवारीजी सुद्धा म्हणाले की आता सत्ताधाऱ्यांनीच आपल्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत, सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनामुळे अपेक्षा दुणावल्या आहेत. अजित पवार हा 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करीत आहेत हम्म, आणि मला असं वाटतं की लोकप्रिय घोषणांच्या पेक्षा एक आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने हा सगळा विचार केला जाईल. खरंय. आपण बघितलं की एकनाथजी शिंदेंना 2.5 वर्षाचा जो मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ मिळाला हम्म, त्याच्यामध्ये अतिशय लोकप्रिय घोषणा केल्या आणि त्याची अंमलबजावणी केली. हम्म, आता सर्वात महत्वाचं, जनकल्याणकारी योजनेमध्ये आपण लाडक्या बहिणींचा विचार केला तर 2.5 कोटी महिलांना आपण हा लाभ दिला. 46,000 कोटी त्यासाठी खर्च केले. तर हम्म, आताच्या परिस्थितीमध्ये राज्याचा संपूर्ण एक विचार करता की याच्यामध्ये कशी वाढ करता येईल किंवा महिलांना कसा दिलासा देता येईल. हम्म. जनकल्याणकारी अतिशय चांगली योजना आहे, पण ती चांगल्या पद्धतीने सुरळीत कशी राहता येईल याच्यावरती मला असं वाटतंय की अर्थमंत्र्यांना आता काम करावं लागेल. राज्यापुढचे महत्वाचे प्रश्न म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास आपल्या राज्याचा 15% वाटा आहे आणि इतकं आपण भरभरून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या महाराष्ट्राचं योगदान आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा उत्पादक असेल, या ज्या आधारभूत किमतींचा जो विषय आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा विषय आहे, ग्रामीण भागातलं दळणवळण वाढण्याच्या दृष्टीने जो काही प्रयत्न करणं गरजेचं आहे, या सगळ्या दृष्टीने मला असं वाटतं की अजितदादांना विचार करावा लागेल. सर्वसामान्यांना कशा पद्धतीने आपण दिलासा देऊ शकतो आणि जनहिताच्या योजना कशा पद्धतीने राबवू शकतो या सगळ्यावरती काम करावं लागेल. लोकप्रिय घोषणा खूप करता येतात, पण एक शेवटी आर्थिक शिस्त असते आणि ह्या आर्थिक शिस्तीमध्ये राहून कशा पद्धतीने जनसामान्यांना दिलासा देता येतो या खरंय. दृष्टीने विचार करावा लागेल. आणि तारेवरची कसरत आहे, पण मला खात्री आहे की ही कसरत नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल आणि सर्वसामान्यांना हे बजेट आपलं आहे असं वाटेल अशा पद्धतीने बजेट सादर केलं जाईल. समीरजी, खरं तर हेमलता ताईंनी फार महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थसंकल्पाचा आरसा मानला जातो. या आर्थिक पाहणी अहवालामध्ये खरं तर हेच 2 मुद्दे ज्याचा उल्लेख हेमलता ताईंनी केलेला होता त्या मुद्द्यावर खरं तर ठळकपणे या सगळ्या संदर्भात भाष्य करण्यात आलेलं आहे. एक तर आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून दादांसमोर आव्हान असणार आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लोकप्रयोगी ज्या घोषणा आहेत त्या घोषणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून सरकारवर जो वाढता कर्जाचा बोजा आहे याचा देखील समन्वय साधणं कुठंतरी महत्त्वाचं आहे. त्यामुळे संतुलित अर्थसंकल्प साधण्याच्या दृष्टीनं, संतुलित अर्थसंकल्प मांडण्याच्या दृष्टीनं दादांना कल हा द्यावाच लागेल. समीरजी, नमस्कार. दादा जे आज अर्थसंकल्प मांडणार आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र, जसं हेमलता ताईंनी सांगितलं की 15% आपल्या जीडीपीचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण तुम्ही जर पाहाल तर केंद्राची भाजपाची सरकार किंवा आमची महायुतीची महाराष्ट्रातले सरकार यांचा केंद्रबिंदू हा बळीराजा असतो. कारण देशातला 55% जो लोकसंख्या आहे ती शेतीवर आधारित आहे. तुम्ही जर आदरणीय निर्मलाताईंचा अर्थसंकल्प पाहिला तर बळीराजासाठी किती स्कीम्स आणल्या आहे. म्हणजे 100 ऍस्पिरेशन जे शेतीचे जिल्हे आयडेंटिफाय करणारे जिथे प्रोडक्शन कमी होतं त्याच्यात कापूस उत्पादनावरही विशेष जोर देण्यात येणार आहे. आणि तुम्ही एक जर बघाल देवेंद्रजींच्या तुम्ही सगळ्या मुलाखती पहा, त्यांच्या दोन त्याच्यातनं ठळक मुद्दे असे दिसतात की एक शॉर्ट टर्म मदत असते आणि एक लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असते. आज जसं शेतीसाठी जी आपल्या बळीराजाला जी मदत करायची आहे की नमो शेतकरी योजना असो किंवा केंद्राची योजना असो, त्याच्यातनं आपण मदत करतोच आहे.
आपण हमीभाव असो किंवा आपलं सोयाबीन, कापूस याचा हमीभाव आणि एक्सटेन्शन आपण सोयाबीनच्या खरेदीला 2दा केंद्राकडनं दिला गेलाय. तर या झाल्या शॉर्ट टर्म गोष्टी. पण लाँग टर्म गोष्टींमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये 2014 ते 19 मध्ये जलयुक्त शिवार सुरू केलं होतं. ते महाविकास आघाडीने बंद केलं. पण आता तुम्ही जर बघाल देवेंद्रजीच्या भाषणांमध्ये तुम्ही पाहाल की नदीजोड प्रकल्प, जो विदर्भाचा एरिया, या नदीजोड प्रकल्पामुळे लाँग टर्म मध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम्स येतात, दुष्काळाचे प्रॉब्लेम येतात किंवा शेतकऱ्यांना त्रास होतो, ते पण ऍड्रेस होणार आहे. तर मला असं वाटतं की आज महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे, आज तुम्ही जर आर्थिक अहवाल जरी पाहिला तरी जो कर्जाबद्दल आपण खूप बोलताय, पण आज कर्जाचं जे पर्सेंटेज आहे ते 17.3% आहे. आपल्याला महाराष्ट्र फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट प्रमाणे आपल्याला 25% आत आपलं कर्ज ठेवायचं असतं, तर आपण 17.3% आहे. आपलं फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये आहे. मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगू इच्छितो की कसं आहे की कर्ज हा जीडीपीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहावा लागतो. म्हणजे आपला 45 लाख कोटीचा जीडीपी आहे, तर एका पर्सेंटेजचा कर्ज 17, उद्या आपला 60 लाख कोटीचा जीडीपी झाला किंवा $1 ट्रिलियन कडे आपण जे चाललो आहे, तर मला असं वाटतं की अर्थसंकल्प हा बळीराजा केंद्रित असेलच, पण या व्यतिरिक्त उद्योग असेल, सेवा असेल. आज तुम्ही बघताय की महाराष्ट्राचा जो शेवटचा जिल्हा म्हणून पहिले ओळखला जायचं गडचिरोली, आज देवेंद्रजींनी त्याला पहिला जिल्हा म्हणून केलेला आहे. तिथे इतकी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. तर आपल्याला पर कॅपिटा इन्कम हे पूर्ण राज्यभरातल्या लोकांचं वाढलं पाहिजे. मुंबई पुणेच नाही तर पूर्ण राज्यभरात. आज मराठवाड्यात डेव्हलपमेंट होते, उत्तर महाराष्ट्रात होते, पश्चिम महाराष्ट्रात होते. तर हा जो अर्थसंकल्प आहे, हा आकांक्षा, सगळ्यांच्या आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल. आणि मला असं कुठेही वाटत नाही की भाजपने जिथे जिथे आश्वासनं दिली, आज असं एकही आश्वासन नाही आहे की भाजपने जे पूर्ण केलं नाहीये, असं कुठेच आढळलं नाही. ते नरेंद्र मोदी असो, देवेंद्रजी असो, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पण आमचं सरकार होतं, त्याच्यातही आम्ही आश्वासनं पूर्ण केलेली आहेत. तर असं जे काही आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ती पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणी असो किंवा युवक असो किंवा शेतकरी असो किंवा म्हणजे सगळ्या समाजातल्या उद्योगांना सुद्धा प्राधान्य देण्यात येत आहे. तुम्ही आत्ताच पाहिलं की देवेंद्रजींनी एक क्लिअर सांगितलं की उद्योजकांना जर कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोका लावा म्हणून. तसंच आपण डॅव्होस मध्ये 54 करार केले 16 लाख कोटीचे. आपली विदेशी गुंतवणूक या 9 महिन्यात 1,39,000 कोटी आली. अगदी समीरजी, खरं तर हाच मुद्दा आता आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. आदित्य ठाकरे म्हणतायत की दाओस संदर्भात आता श्वेतपत्रिका काढा, अशी त्यांनी मागणीच केलेली आहे. नाही, मला असं म्हणायचं की आदित्यजींचं जे नेहमीच त्यांचं जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह असतं, आज दावोसमध्ये जे करार केले त्याच्यापैकी तर काही लोकांनी आता काम पण सुरू केलेलं आहे. आज आदित्य ठाकरे असो किंवा महाविकास आघाडीचे घटक नेते, यांच्याकडे एक पॉझिटिव्ह अजेंडा नाही. त्यांना जर विचाराल तुम्ही तुमच्या सत्तेत असताना काँग्रेसनी काय केलं किंवा महाविकास आघाडीने काय केलं, त्यांना 4 प्रोजेक्ट नाही सांगता येणार. आमचे देवेंद्रजी असो, शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो, हे 100 प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला तोंडपाठ सांगू शकतो की आम्ही जे केलेले. तर हे जे निगेटिव्ह राजकारण आहे, आज महाराष्ट्राचा युवक जो आहे, शेतकरी आहे, महिला आहे, या सगळ्या ऍस्पिरेशन झाल्या. त्यांचा अर्थसंकल्पाकडनं आशा आहे आणि आम्ही निश्चितच पूर्ण करण्याचा पूर्ण अगदी हेमलताताई, आदित्य ठाकरे यांनी नुकताच आणखीन एक मुद्दा उपस्थित केला. त्यांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो वारंवार उल्लेख केला जातोय 2100 रुपये देण्याच्या दृष्टिकोनातून, पण राज्यातल्या लाडक्या बहिणींकरता 2100 रुपये देण्याचा सरकार विचार करताय, पण तेच सरकार, भाजपचं सरकार, हे दिल्लीत मात्र लाडक्या बहिणींना 2500 रुपये देण्याचा विचार करताय किंवा देण्याचं आश्वासन देत आहे. मग असा दुजाभाव का, असा सवाल त्यांनी आता या ठिकाणी उपस्थित केलाय. लाडक्या बहिणींचा मुद्दा खरं तर फार महत्त्वाचा मानला जातोय, जो खरं तर गेम चेंजर ठरलेला होता विधानसभा निवडणुकीत. मी मगाशी जसं म्हटलं की लाडक्या बहिणींना आतापर्यंत ज्या पद्धतीने 1500 रुपयाचं अनुदान येत आहे, त्याच्यामध्ये सरकारने त्याच्यामध्ये कुठेही खंड पाडून दिला नाही. जी घोषणा केली होती आणि जो दिलासा बहिणींना द्यायला पाहिजे होता तो 100% दिलाय. 2500 रुपये द्यायचे, 3000 रुपये द्यायचे, 4000 रुपये द्यायचे, कुठल्याही सरकारचा त्याला विरोध असणार नाही. परंतु माझ्याकडे किती पैसे आहेत आणि त्याच्यामधून मी किती खर्च करणार, साधी गोष्ट आहे. म्हणजे इच्छा तर प्रत्येकाची असते, पण राज्याला काय शक्य आहे, बहिणींचा विचार करावा लागेल, शेतकऱ्यांचा विचार करावा लागेल, युवकांचा विचार करावा लागेल, नवीन व्यवसाय उद्योगधंदे आणण्यासाठी विचार करावा लागेल. या सगळ्याचा विचार करून जे काही योग्य आहे, म्हणजे सरकारने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यावरती बहिणी खुश आहेत. त्यामुळे विरोधासाठी विरोध करून नवीन आणखीन काहीतरी द्या. सरकारला जिथे जिथे
शक्य आहे, ज्यांना ज्यांना जशा पद्धतीने दिलासा देणं शक्य आहे, ती आर्थिक शिस्त सांभाळून सरकार तो दिलासा नक्की देईल. आता जो विषय झाला की दावोसमध्ये जे एमओयू झाले, ठीक आहे, आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योग व्यवसाय आले पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे आणि त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न केला पाहिजे. पण विरोधकांनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारला नवीन उद्योगधंदे येण्यासाठी अनुकूल वातावरण झालं पाहिजे, याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे विरोध कुठे करायचा, विरोधाची धार कुठे तीव्र करायची, आणि जेव्हा राज्याच्या विकासाचा विषय येतो तेव्हा सर्वांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घालून कशी ह्या पर कॅपिटा इन्कम आपल्या राज्यातलं कसं वाढलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एक विधायक भूमिका, एक सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्या खरंय. दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. सरकारला त्या पद्धतीचं विरोधकांचं सहकार्य नक्की अपेक्षित आहे. सहकार्य जरी नाही मिळालं तरी जी आता हे विकासाचं जे पर्व सुरू झालंय ते कुठेही थांबणार नाहीये अगदी. आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये वाढण्यासाठी सरकार नक्की प्रयत्न करेल असं मला वाटतं. अगदी आपल्यासोबत या सगळ्याविषयी बोलण्याकरता अर्थतज्ञ अजित अभ्यंकर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित सर, तुमचं मनापासून स्वागत करते या चर्चेमध्ये. जो राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला परवा, या अहवालानंतर मात्र दोन मुद्दे प्रकर्षानं चर्चिले जात आहेत. जो मुद्दा सुरुवातीला हेमलताताई यांनी देखील उपस्थित केलेला होता की आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प मांडणं नितांत गरजेचं आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो म्हटला जातोय, गेल्या वर्षी महाराष्ट्रानं 8.7% गतीनं विकास साधलेला होता, पण आर्थिक पाहणी अहवाल समोर आल्यानंतर हा विकास दर कुठंतरी 7.37% इतका पाहायला मिळतोय. 1%, 1-1.5% जरी कमी झाला असला तरी ती कमी होणारी टक्केवारी ही चिंताजनक म्हणायला हवी, कारण देशाच्या GDP मध्ये खरं तर 13.5% वाटा महाराष्ट्राचा आहे असं वारंवार म्हटलं जातं. सर, अजित सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अनम्यूट कराल का प्लीज तुम्ही? आता येतोय आवाज? अगदी व्यवस्थित येतोय. आता तुम्ही तुमचा मुद्दा तर पूर्ण. असं आहे की जो ग्रोथ रेट आता महाराष्ट्राचा, त्यांनी सांगितले की आमचा देशापेक्षा तरी थोडासा जास्तीच आहे, हम्म. परंतु महाराष्ट्राचा जो ग्रोथ रेट जास्ती ते सांगतायत तो कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, तर ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे कृषी क्षेत्रामधला जो दर आहे तो 8.7% हो. आणि इंडस्ट्रीचा 4.9% आणि सर्व्हिस सेक्टरचा 7.8%. हम्म. आता याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा खूप जास्ती आहे. याच्यामध्ये लोकांचं काय होतं याचा विचार करणं फार गरजेचं आहे, हम्म. कारण ॲग्रिकल्चरचा उत्पादनाचं मूल्य वाढलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे मिळणार हा सगळ्यात गंभीर आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हम्म. कारण असं आहे की 8.7% दरांनी तुमचं आता जर पाहिलं तुम्ही सोयाबीन, महाराष्ट्रातली 4 प्रमुख पिकं आहेत ज्याचा डायरेक्टली बाजारभावाशी संबंध येतो. म्हणजे सोयाबीन आहे, ऊस आहे, कापूस आहे, दूध आहे. आता दूध हे वेगळ्या प्रकारचं आहे परंतु दूध आहे, आणि भात किंवा तांदूळ आहे. तर तुम्ही जर पाहिलं की सोयाबीनचं प्रचंड उत्पादन झालेलं आहे, परंतु त्यांची खरेदी सरकार निम्म्यानेही करू शकलेली नाही आहे. कारण आणि सरकारने जरी प्रत्यक्षामध्ये भाव जाहीर केलेला असला 4,892 रुपये पर क्विंटल, तरी प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना तो 4,000 पेक्षा कमी मिळालेला आहे किंवा जेमतेम 4,000 मिळाले. आणि निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन सरकार खरेदीच करू शकलेली नाही, कारण ती योग्य व्यवस्था करू शकली नाही. आणि त्याच्या तारखा अशा जाहीर केलेल्या होत्या, त्या थोड्याशा वाढवलेल्या जरी असल्या तेव्हा शेतकऱ्याचं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे उत्पादन वाढलं तरी सुद्धा शेतकरी हा घाट्यातच जाणार आहे आणि प्रचंड घाट्यात गेलेला आहे. हीच गोष्ट आता ऊसाची आहे. आता ऊसाच्या बाबतीमध्ये सरकारचं आणि केंद्र सरकारचं धोरण हे इतकं भीषण आहे. उदाहरणार्थ किमान विक्री दर जो आहे ऊसाचा म्हणजे साखरेचा, तो साखर कारखान्यांकडून जे घाऊक भावाने साखर विकत घेतली जाते तो 32 रुपये दर आज किमान ठरवलेला आहे. तो काहीतरी म्हणतो 16 साली ठरवलेला आहे, त्याच्यामध्ये वाढ नाहीये. तर तो कमीत कमी 35 रुपये 36 रुपये करणं आवश्यक आहे. आणि तो न दिल्यामुळे साखर कारखाने FRP किंवा म्हणजे तर किमान प्राइस ज्याला आपण म्हणतो ऊस उत्पादकांना हे देऊ शकत नाही.
आणि त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हे गाळात जाणे किंवा त्यांची कठीण अवस्था होती ही या धोरणामुळे किंवा इथेनॉलचं धोरण. आता इथेनॉल प्लांट्स साखर कारखान्यात टाकायचे कसे, सरकार सतत त्याचं धोरण बदलतं आणि त्याच्यामध्ये त्यांची राजकीय गणित आहे की महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची कोंडी कुठल्या वेळेला करायची, कुठल्या वेळेला करायची नाही, हे भाजपचे शीर्षस्थ नेते ठरवतात केंद्रातले. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करायची का काँग्रेसची करायची, मग ती कशी करायची याच्या आडाख्यावरती इथेनॉलची धोरणं ठरतात. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य साखर कारखानदार जो आहे म्हणजे सहकारी साखर कारखाने हे सुद्धा अतिशय अडचणीत येतात. अगदी त्याच्यामुळे हे धोरण बदलण्याची गरज आहे. कापसाच्या बाबतीत सुद्धा असं आहे की आता आधार भावापेक्षा जास्त म्हणजे 7,521 काहीतरी आधार किंमत आहे, त्याच्यापेक्षा थोडे जास्त दर मिळतात आज, त्यामुळे खरेदीचा प्रश्न नाहीये. परंतु त्यामुळं आधार किमतीतच वाढ होण्याची गरज आहे. आता दुधाच्या बाबतीमध्ये 7 रुपये अनुदान म्हणजे 5+2 अधिक 7 रुपये लिटरला असं अनुदान आहे. म्हणजे हा दूध धंदा महाराष्ट्रातला आज अक्षरशः सांगायचं झालं तर या अनुदानाच्या कुबडीवरती तरलेला आहे. त्याला काहीतरी दीर्घकालीन उपाय काढायला पाहिजे आणि सगळे उपाय हे बजेटमध्ये काढायला पाहिजे. परंतु सरकारचं धोरण कसं आहे की शेतकऱ्यांना फक्त त्यांना लाभार्थी बनवायचे, त्यांच्या हक्काचं त्यांना द्यायचं नाही. हीच गोष्ट बहिणींच्या बाबतीत आहे. तुम्ही दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना म्हणून लाडक्या बहिणी किंवा शेतकऱ्यांना आता जे काही कृषी सन्मान, शेतकरी सन्मान म्हणून जे काही दिले जातात 12,000 रुपये, त्याच्यात आता वाढ करणार म्हणजे 6,000 असे 6,000 केंद्र 6,000 राज्य त्यात वाढ करणार असं ऐकू नये. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही असे काहीतरी लाभार्थी म्हणून, आता भीक शब्द वापरणं योग्य वाटत नाही मला, परंतु अक्षरशः तशाच मानसिकतेने जर तुम्ही पैसे देत असाल तर त्याच्यामधून शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. त्यांना हक्काचे भाव द्यायला पाहिजे, एक योग्य स्टेबल अशा पॉलिसीज पाहिजेत. आणि दुधाच्या बाबतीमध्ये दुधाची भुकटी करायची, त्याच्याऐवजी आयातीची जी धोरण आहेत दूध भुकटीच्या बाबतीमधली ती इतकी तरतुडीची आहेत, इतक्या प्रकारचे सरकारने त्याच्याबद्दलचे घोषणा केल्या, काही लोकांनी त्यामुळे करार करून ठेवले कंपन्यांनी, आणि त्याच्यामुळे सुद्धा दूध उत्पादकांना अडचणी येते. तर या सगळ्याचं इन सम टोटल असं आहे की हे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण सरकारने बदलण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा येतो की महाराष्ट्र किती कॉन्ट्रीब्यूट करतो देशाला टॅक्सेसमध्ये आणि महाराष्ट्राला काय मिळतं याचा जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल. एक साधं उदाहरण सांगतो की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्या. की महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर देशाला एकूण जे म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला जे पैसे येतात केंद्र सरकारच्या सगळ्या म्हणजे शेअर इन द सेंट्रल टॅक्सेस, ग्रँट्स वगैरे या सगळ्याच्या माध्यमातून, तर ते केंद्र सरकारच्या वाट्याला महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे जे पैसे आहेत ते 7.6% आहेत केंद्रात. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्राचं केंद्राला असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे करांमध्ये असेल हे 20-25% जास्त. अगदी थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय, याच मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. कॅबिनेटच्या बैठकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. हेमलताताई, आता जो अजित सरांनी मुद्दा उपस्थित केला की वारंवार शेतकऱ्यांसंदर्भात घोषणा केली जाते, पण मुळात मुद्दा हा आहे की लाभाचं देण्यापेक्षा हक्काचं द्या, हा मुद्दा अजित अभ्यंकर यांच्याकडून उपस्थित करण्यात येतोय. अतिशय योग्य मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. खरं सांगायचं तर मूळ रोगाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जो शेतकरी म्हणजे अर्थव्यवस्थेमधला सर्वात महत्वाचा घटक जो शेतकरी अपार मेहनत करतो, परंतु मधल्यामध्ये जी दलालांची संख्या वाढते आणि त्याच्या हातामध्ये नक्की किती पैसे येतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाहीये, परंतु शेतकऱ्याने कर्ज काढलं नाही पाहिजे याच्यासाठी आपण नक्की काय करू शकतो याच्यावरतीच मुळात विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे साधारण विचार तुम्ही करा की क्रॉप पॅटर्न, महाराष्ट्रातला क्रॉप पॅटर्न, एकच पीक लावलं तर त्या जमिनीचा कस न बघता वारंवार तेच पीक लावणं, त्याच पद्धतीने शेती करणं, किंवा जो हवामानाचा सगळा लहरीपणा आपण बघितलं तर त्यामध्ये क्रॉप पॅटर्न कसा असला पाहिजे, आधुनिक शेती कशी केली गेली पाहिजे, साठवण कशी गेली पाहिजे, कोल्ड स्टोरेजचं प्रमाण कशा पद्धतीने वाढलं पाहिजे, आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळण्यासाठी बियाणं असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. शेतकरी ना की त्याला परत प्रत्येक वेळी सवलत देऊन गरीबच ठेवण्यापेक्षा आधुनिक शेती आपल्या
महाराष्ट्रामध्ये कशी वाढीस लागली पाहिजे आणि शेतीवर आधारित उद्योगधंदे कशा पद्धतीने वाढीस अगदी लागले येते मी पाहिजे. तिवारीजी Infrastructure, तुमच्याकडे. गावातलं infrastructure कसं अगदी अगदी तिवारीजी. हेमलताताई, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचण्यात काही अडचणी येत आहेत, नेटवर्क इश्यू येतोय, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये. मी तिवारीजी यांच्याकडे येते. तिवारीजी, तुम्हाला मुद्दा या ठिकाणी मांडायचा होता. हेमलता ताई यांच्या गोष्टी मी ऐकल्या, समीरच्याही गोष्टी ऐकल्या. तर हे निवडणुकीचं भाषण दिल्यासारखं बोलत आहे. तुम्ही जेव्हा आश्वासन दिली तेव्हा तुम्हाला आर्थिक शिस्त वगैरे सुचलं नाही ना. आर्थिक शिस्त सुचली नाही, तुम्ही भावांतरच्या गोष्टी केल्या होत्या. तुम्ही तर म्हणाले होते की आम्ही तिजोरी खाली करू. अरे तिजोरी खाली करू, तुम्हाला माहित नाही. अभ्यंकर साहेब बोलले 8,000 कोटी रुपये फक्त सोयाबीन मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि लागवडीचा खर्च कापसाचा एवढा वाढला. आणि मी तुम्हाला सांगतो की 1 कोटी हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्याच्यामध्ये 80 लाख हेक्टर क्षेत्र हे कापूस आणि सोयाबीन मध्ये आहे. त्याच्यामध्ये तूर आहे, त्याच्यामध्ये मग धान आहे. मात्र हे प्रमुख पीक आहे. तुम्ही कापसावर फोकस करा, मग त्या कांद्यावर फोकस करा, तर त्या क्षेत्रापुरतं करा ना. मात्र हे महाराष्ट्राची मात्र मी अभ्यंकर सरांना सांगतो की शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केल्यानंतर, महाराष्ट्राचा कृषी विकास दर वाढल्यानंतरही शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे व दररोज 7-8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. अगदी अशा त्यांचं म्हणणं आहे परिस्थितीमध्ये खरं तर की लाभाचं देण्यापेक्षा हक्काचं द्या, गरजेचं द्या, हाच मुद्दा या ठिकाणी अजित सरांनी उपस्थित केलाय. समीरजी, तुमच्याकडे येते मी. या सगळ्या मुद्द्यावर किशोर तिवारीची टीकास्त्र डागतायत की केवळ घोषणांचा पाऊस पाडला जातो, प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी शून्य. असं बिलकुल नाहीये. मी दोघांचंही म्हणणं ऐकलं. मला असं म्हणायचं की शेती आधारित उद्योग, आता कालच नागपुरात बाबा रामदेवांचा म्हणजे संत्रे आधारित उद्योग आहे. आज विदर्भात जो संत्रा होणार आहे त्याच्यासाठी इतकी मोठी म्हणजे ऍडव्हान्टेज झालेला आहे की सगळा संत्रा त्यांना चांगल्या भावात मिळणार आहे. बघा, शेतीचे हे जे प्रॉब्लेम्स आहे, हे लॉंग टर्मचे प्रॉब्लेम्स आणि शॉर्ट टर्मचे जे मी तुम्हाला म्हटलं, तसं हे सरकार जे आहे ते त्याच्यावर तर उपाययोजना करतच आहे. पण शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आज आपली जी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे, सगळ्यात जास्ती जर दर वाढतोय शेतीचा, तर आता आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तर आपण हा बळीराजाला जे काही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोष्टी आपल्याला मदत करायची आहे, ते हे सरकार पूर्ण करत आहे. आणि मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगू इच्छितो की जसं असं म्हणतात की तिजोरी खाली केली, तर मला अभ्यंकर सरांना आणि तिवारीजींना एक सांगायचं आहे की तुम्ही आर्थिक अहवाल नीट वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो आपलं म्हणजे लोन टू जीडीपीचा रेशो आहे, तो हा कंट्रोलमध्ये आहे. हा फिस्कल डेफिसिटचा रेशो आहे, तो कंट्रोलमध्ये आहे. तर हे जे आपले सेन्सेशनल आपण तयार करणे की आपली महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली आहे, असं काही नाही. आणि लाडक्या बहिणींना जे मदत देते, ते समाजाच्या ज्या घटकाला मदत पाहिजे त्याच्यामुळे इकॉनॉमीला पण तर बूस्ट मिळतोय. त्या लाडक्या बहिणी काही ना काही उद्योग सुरू करतात आहे, त्या लाडक्या बहिणी खर्च करतात आहे, त्याच्यातनं जीएसटी पण मिळतोय. आणि अजून एक छोटासा मुद्दा मी म्हणतो की जे महाराष्ट्राचं जे योगदान देशात आहे, जे काही शेअरिंग ऑफ टॅक्सेस असतात, ते फायनान्स कमिशन ठरवतं. आणि हे जर गेल्या 10 वर्षात जो फंड महाराष्ट्राला आलाय किंवा वेगवेगळ्या स्पेशल प्रोजेक्ट्स मध्ये आलेला आहे, 1.5 लाख करोडचं जे केंद्राने निश्चित समीरजी, मुद्दा लक्षात येतोय. अगदी या सगळ्या संदर्भात जो मुद्दा अर्थतज्ञांकडून सुद्धा उपस्थित करण्यात आला, शेतकरी नेत्यांकडून उपस्थित करण्यात आला आणि अर्थात जी आश्वासनं सत्ताधाऱ्यांकडून देखील दिली जात आहेत, या सगळ्याचा उहापोह या अर्थसंकल्पात मांडला जाणार का, केला जाणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 1:55 झाली आहेत. पुढच्या 5 मिनिटात राज्याचा अर्थसंकल्प हा मांडण्यास सुरुवात होईल. तुर्तास मान्यवरांचे आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. क्षणाक्षणाचा अपडेट सातत्यानं तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. तुर्तास इथंच थांबतोय. अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.